या बॉडीमध्ये चॅनेल लागलेले आहेत, ज्यांना कमळ म्हणतात, कमळ चक्र म्हणतात. एक सगळ्यात खाली गणेशजींचे चक्र आहे, हा पाठीचा कणा आहे, हे बॅकबोन म्हणतात ज्याला. त्याच्या शेवटी जिथे गुदद्वाराजवळ हे समाप्त होते, त्याच्या 2 बोटे वर गणेशजींचे एक चक्र आहे, कमळासारख्या पाकळ्या असलेले एक आत बनलेले आहे. आणि त्याला जेव्हा या पहिल्या मंत्रात दिले जातात, या सगळ्या कमळांना हे चॅनेल ऑन करायला हे मंत्र दिले जातात. कारण की आता तुम्ही सगळे भक्तिहीन आहात आणि ही सगळी कमळे कोमेजून गेली आहेत. जसे गाय म्हशीच्या दूध नसेल स्तनात, ज्या म्हशीला दूध नसेल म्हणजे वासरू उत्पन्न झालं नसेल आणि दूध येत नसेल, तर त्यावेळी तिचे स्तन असे लटकलेले राहतात आणि जेव्हा ती नव्याने वासरू जन्माला घालते मग ते भरून जातात असे. बिलकुल, जेव्हा दूध येते फुलून जातात. अशा प्रकारे तुमची जेव्हा भक्ती स्टार्ट होईल, त्या भक्तीने तुमची ही सगळी कमले उमलायला सुरुवात होईल. आता तर ही सगळी सुकली आहेत, हळूहळू अशी होतील या मंत्रांच्या भक्तीने. तर हे जे महापुरुष ऋषी महर्षी झाले, काय करत असत? साधना करत असत, हठयोग करून करून. तर भक्ती कोण करेल? तुम्हाला सांगितले, पूर्वजन्मातले संस्कारी असतील ते भक्तीला लागले आहेत. बिचारे संघर्ष करत आहेत. जरी त्यांना कुठे जायला लागले, काही पण करायला लागले, घर पण सोडावे लागले, ते तयार आहेत करायला. परंतु रस्ता न मिळाल्याने ते सगळे सॅक्रिफाईस पण व्यर्थ होते. ती कुर्बानी पण चुकीची सिद्ध झाली त्यांची. तर ते हे करतच राहतात. तर चुकून त्यांची समाधी लागली, कोणत्या तरी कमळात पोहोचले. मूळ कमळात गणेशजी, त्याच्या 2 बोटे वर आहे सावित्री आणि ब्रह्माजींचे, जे स्वादचक्र आहे. मग नाभी जी बेंबी आहे, नाभी याच्या मागे पाठीच्या कण्यात नाभी कमळ आहे. दोन्ही स्तनांच्या मध्ये इथे हृदय कमळ आहे. इथे नाभी कमळात विष्णू आणि लक्ष्मीजींचा चॅनेल आहे, जे त्यांच्या लोकात कार्य होत आहेत शरीरात. ते सर्वांना सगळे बघू शकतात. ज्यांचे हे चॅनेल ऑन होतील, वर्किंगमध्ये आले, तर आता तर सगळे हे कंडम होऊन पडले आहेत. कनेक्शनच नाही तुमच्याजवळ, हे चालतील कसे? तर मग आता कंठकमळ आहे. कंठकमळ, हे कंठकमळ याच्या इथे नाही आहे, इथे थोडेसे बेंड असते. तर तिथे दुर्गाजीचे अष्टांगीचे मायाचे कमळ आहे. आणि मग पुढे त्रिकुटी इथे तशी सांगितली जाते, तशी पण इथे नसते. इथे बॅकसाईडला एक सरळ वरून येते. मग इथे सहस्त्रार कमळ आहे. इथे जिथे हिंदू शेंडी ठेवत होते, ती सहस्त्रार कमळाची ओळख होती. आपण ऐकत होता जगद्गुरु तत्वदर्शी संत रामपालजी महाराज यांचे मंगल प्रवचन, ज्यांच्या शुभ आशीर्वादाने संपूर्ण विश्वामध्ये 500 पेक्षा जास्त नामदीक्षा केंद्र आहेत, जिथे निशुल्क नामदीक्षा दिली जाते. निशुल्क नामदीक्षा प्राप्त करण्यासाठी आणि अधिक माहितीसाठी संपर्क करा 7030303951 7030303952. अद्वितीय आध्यात्मिक ज्ञान वाचण्यासाठी, पाहण्यासाठी आणि ऐकण्यासाठी संत रामपालजी महाराज ॲप अवश्य डाउनलोड करा किंवा आमची वेबसाईट www.jagadgururampalji.org वर विजिट करा. आम्हाला सोशल मीडियावर फॉलो करा. सर्व पवित्र धर्मांच्या पवित्र शास्त्रांवर आधारित प्रमाणित अनमोल पुस्तक ज्ञानगंगा किंवा जगण्याचा मार्ग यापैकी कोणतेही एक पुस्तक निशुल्क मागवण्यासाठी आपण आम्हाला आपले पूर्ण नाव, पूर्ण पत्ता, पिनकोड आणि फोन नंबरसह लिहून 7030303951 किंवा 7030303952 या नंबरवर SMS करू शकता किंवा 7030303950 या नंबरवर व्हॉट्सअप देखील करू शकता.